आणि मीडियम सॉइल अशा 3 प्रकारच्या 3 सॉइलला तुमचं ड्राफ्ट कंट्रोल यूज होतं. तर हे नंबर प्लेट, लाईट वगैरे राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय 2741 यस. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहित नाही आपण त्यांच्यासाठी घेऊन आलोय. तर मित्रांनो, विषय असा आहे की जे जुने 27 चे ट्रॅक्टर होते ते आणि नवीन या दोन्हींमध्ये काय फरक आहे, तर हे आपण आज बघणार आहे या व्हिडिओ मध्ये. आणि याचे जे पूर्ण स्पेसिफिकेशन हे पण बघणार आहे. हे आता जवळपास सगळ्या पब्लिकला माहिती आहे ट्रॅक्टर मध्ये काय आहे काय नाही, किती एचपीचा आहे. पण ज्यांना माहिती कोणते ट्रॅक्टर असतील ते वापरत असतील आणि कुबोटा घ्यायचा विचार असेल तर आपण त्यांच्यासाठी याचे जे स्पेसिफिकेशन आहे ते पूर्ण घेऊन आलोय. तर चला आता सुरुवात करू आपण याच्या इंजिन पासनं. 3 सिलेंडर इंजिन आहे, 1261 सीसीचं, म्हणजे 3 सिलेंडर 1261 सीसीचं इंजिन आहे. आपली पीटीओची जी पॉवर आहे तर 19.17 HP ची जी पीटीओची पॉवर हा ट्रान्समिट करतो ट्रॅक्टर. बघू शकता इंडिकेटर अशा काही पद्धतीने वरती दिलेले. तर आता आपण याची जे गेअर आहे तर ते गेअर बघणार आहे. तर मित्रांनो, याला 3 गेअर आहे, जे बाकी म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथा रिवर्स. तर हे 3 गेअर आणि 3 मध्ये परत 3 गेअर आहे, म्हणजे हाय, मीडियम आणि लो. तर अशा पद्धतीने याचे 9 गेअर आहे. आणि तुम्हाला पीटीओ जे आहे ते 2 गेअर मध्ये येतात, म्हणजे एक 540 आणि एक 750 असे 2 पीटीओ गेअर तुम्हाला इथे अवेलेबल आहे, बघू शकता. तर चला बघूया आता याचा जो आपला बैठक आहे ती बैठक कशी आहे, किती कम्फर्टेबल आहे. सीट जे याचं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सीट आहे ना, ऍडजस्टेबल आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे तुमचे पाय पुरले पाहिजे असे क्लच पर्यंत एवढं आहे. तर एकदम मस्त बैठक आहे. तर चला आता याचे इन्स्ट्रुमेंटल क्लचर दाखवतो मी. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं काही पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट क्लचर आहे. तर हे जे आहे आपलं आरपीएम मीटर आहे, 2600 आरपीएम आहे याला. आणि या ठिकाणी बघू शकता फ्यूल. आणि इकडे जे आहे तुमचं टेम्परेचरचं मीटर आहे. अशा काही पद्धतीने त्याचा डॅशबोर्ड आहे, हॉर्न, एक्सलेटर आणि हे तुमचे बाकीचे इंडिकेटर, हेडलाईट, बाकीचे बटन आहे सगळे, आरसा वगैरे बघू शकता. स्टेअरिंग एकदम मस्त आहे. तर चला मित्रांनो, बघू शकता हे टायर फ्रंट ही आहे 712चे. आणि मागची तुम्ही आता ही मोठ्या याच्यातली म्हणजे 9518ची आहे. याच्यात दुसरी ती 8320ची, अशी याला 2 टायर प्रोफाईल आहे. तर चला आता बघूया याची जी हायड्रोलिकची कॅपॅसिटी आहे ती आहे 750 किलोची आहे. तर या ठिकाणी बघू शकता असं काय हायड्रोलिक ड्राफ्ट कंट्रोल पण याला. ड्राफ्ट कंट्रोल जे आहे ते तुम्हाला 2 स्टेप मध्ये येतं. 3 स्टेप मध्ये. हार्ड सॉइल, सॉफ्ट सॉइल आणि मीडियम सॉइल अशा 3 प्रकारच्या 3 सॉइलला तुमचं ड्राफ्ट कंट्रोल यूज होतं. तर हे नंबर प्लेट, लाईट वगैरे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचे जे आपले पाणी वगैरे ठेवायला डिकी आहे, तिकडे बॉटल होल्डर आहे, अशा काही पद्धतीने आहे. आणि जे तुमचे हायड्रोलिकचे कंट्रोल आहे ते पण इथं 2 आहे. तर अशा काही पद्धतीने सगळं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी तुमची डिझेल टँक आहे, ही डिझेल टँक 23 लिटरची आहे. कमी टर्निंग रेडियस आहे, साईड ब्रेक दाबून किंवा न दाबता पण त्याचा टर्निंग रेडियस हा खूप कमी आहे, म्हणजे जवळपास 2.1 मीटर मध्ये वळतो तो. तर अशा काही पद्धतीने आहे. तर मित्रांनो, 650 किलोग्रामचा ट्रॅक्टर, जो ग्राउंड क्लिअरन्स आहे म्हणजे जमिनीपासून खालपर्यंत आहे 325 मिलीमीटर. तर अशा काही पद्धतीचं आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या राहिल्या त्या पण दाखवून देतो मी एकदा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला डिफरन्शियल लॉकचा जो कंट्रोल आहे तो इथे आहे, बघू शकता तुम्ही. एक्सलेटर, हे तुमचे जे पार्किंग आहे, पार्किंग ब्रेक, आणि हा आहे हायड्रोलिक लॉक. तर हा गोल फिरतो इकडे, बघू शकता तुम्ही. हायड्रोलिक लॉक आहे. ट्रू व्हील, 4 व्हीलचा गेअर आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. ज्या मित्रांकडे कुबोटा त्यांना शेअर करा, आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांना पण शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.